स्वराज्याचे गुप्तहेर शिवनेत्र बहिर्जी नाईक यांच्या संपूर्ण कार्याचा वेध घेणारे व्हिडिओ फक्त आणि फक्त आपल्याच चॅनलवर। दौलतरावाचे बहिर्जी नाईक झाले। ठिकाण लाल महाल पुणे। सूर्य माथ्यावरून उतरला होता। पश्चिम क्षितिजाच्या ओढीने तो आपला रथ वेगाने हाकत होता। पिवळ्या उन्हाचा दहा आता क्षीण झाला होता। लाल महालाबाहेर आधीपेक्षा आता जास्त सैन्य बंदोबस्त होता। शिवाजी राजांनी पुण्याच्या कारभाराची घडी आता नीट बसवली होती। त्यांच्या कार्याने जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल दिवसेंदिवस प्रेम वाढत चालले होते। ते वतनातील लोकांचे न्याय निवाडे स्वतः करत होते। असाच आज एक निवाडा संपला होता। तो एका स्त्रीचा निवाडा होता। तिला तिच्या सासरकडून होणारा मानसिक त्रास राजाने कायमचा संपवला होता। राजाने त्या स्त्रीकडून राखी बांधून घेतली होती। या मागचा त्यांचा हेतू स्पष्ट होता। या स्त्रीचे खचलेले मनोबल शिवाजी राजा भाऊ आहे या विचारानेच उंचावले होते आणि शिवाजी राजांच्या बहिणीला त्रास देण्याआधी तिच्या सासरच्या मंडळींना 10 वेळा विचार करावा लागणार होता। दौलतराव लाल महालाबाहेर पोहोचला होता। त्याचा वेश अजून सुद्धा रहीम बाबाचाच होता। पहारेकऱ्यांनी सुरुवातीला आदरपूर्वक त्याची विचारपूस केली होती। शिवाजी राजांच्या पहारेकऱ्यांमध्ये आणि इतर बादशाही पहारेकऱ्यांमध्ये हा मोठा फरक होता। इतर शासकांचे पहारेकरी कुणाला महालात प्रवेश देण्यासाठी उद्धट वाणीचा प्रयोग करत किंवा मोबदला मागत असत, परंतु शिवबा राजांच्या पहारेकऱ्यांमध्ये शिस्त होती। जनतेसाठीच्या राज्य स्थापनेचे विचार त्यांच्या मस्तिष्कात बिंदले होते। बाबा, तुम्हाला आता राजांना भेटता येणार नाही। पहारेकरांनी नम्रतेने नकार दिला। का भेटता येणार नाही? मी फकीर आहे म्हणून? साधू असतो तर भेटू शकलो असतो का? दौलतरावाने असा प्रश्न मुद्दाम विचारला होता। ही पहारेकऱ्याची परीक्षा होती असे नाही, पण राजे आता क्षीणले असतील। सकाळपासून निवाडे करत आहेत। दुसरा पहारेकरी म्हणाला, हे तुम्ही ठरवणार? रहीम बाबा पहारेकऱ्यांशी उर्दू भाषेत बोलत होता। होय, राजे आमची काळजी घेतात। गरज नसेल तर ते आम्हाला जास्त वेळ उभे राहू देत नाहीत। पहारेकऱ्यांची योग्य ती वेळ ठरवून दिली आहे, मग आम्ही त्यांची काळजी घ्यायला नको? तुम्ही उद्या या। इतक्यात शिवबा राजांचा बालमित्र नारायणराव महालाच्या बाहेर आला। एका फकीराला शिवबा राजांना भेटण्यासाठी द्वार रक्षकांशी हुज्जत घालताना त्याने पाहिले आणि तो कराऱ्या आवाजात म्हणाला, तुम्हाला राजांना का भेटायचं आहे? काही कारण? तुम्ही राजा आहात का? दौलतरावाने नारायणरावाला ओळखले होते, परंतु नारायणराव मात्र दौलतरावाला ओळखू शकत नव्हता। मी दौलतराव आहे असे सांगून बाबा रहीम शिवाजी राजांची सहज भेट घेऊ शकत होता, परंतु तो मुद्दाम उलट उत्तर देत होता। यामागे नक्कीच त्याची काहीतरी नीती होती। हे बघा, तुम्हाला सरळ शब्दात प्रश्न विचारला आहे, तुम्ही उत्तर वाकड्या शब्दात देऊ नका। नारायणराव 2 पावले अजून पुढे आला। सरळ उत्तर ऐकायचं आहे? मी विजापूरहून आलो आहे। बाबा रहीम नारायणरावाच्या नजरेशी नजर भिडवून म्हणाला। नारायणरावाने रहीम बाबाकडे साशक नजरेने रोखून पाहिले। उत्तर ऐकले ना? आता तरी जाऊ द्या म्हणत रहीम बाबाने द्वार रक्षकांनी अडवून ठेवलेले भाले हाताने बाजूला करत आत जाण्याचा प्रयत्न केला, परंतु द्वार रक्षकांची बाल्यावरची पकड मजबूत होती। त्याचा प्रयत्न असफल राहिला। नारायणराव आता क्रोधपूर्ण स्वरात ओरडत पुढे आला आणि त्याने रहीम बाबाला कोपराने धक्का दिला। फकीराच्या वेशात तू विजापूरचा हेर आहेस। लाल महालात आजपर्यंत कधी कुणा फकीराला येताना मी पाहिलेले नाही। तुझा उद्देश काय आहे? बोल। नारायणराव चिडून म्हणाला, होय, मी हेर आहे। दौलतरावाने मुद्दाम सांगितले। हेर आहे हा शब्द ऐकताच नारायणराव रागाने लालबुंद झाला आणि त्याने तत्परतेने रहीम बाबावर झडप मारली। त्याच्या जोरदार धक्क्याने रहीम बाबाच्या हातातली धुनी मोरपिसांचा गुच्छा जमिनीवर पडला। नारायणने रहीम बाबाच्या हातातील चिमटा स्फूर्तीने हिसकावून घेतला आणि बाबाला पाठीमागून पकडून ठेवत मागूनच हात पुढे घेत गळा आवळला। तुझा उद्देश सांग, बोल। नारायणराव विचारत होता। मी माझं कर्तव्य। पाठीत आणि गळ्यात होणाऱ्या वेदनेमुळे रहीम बाबा अर्धवट बोलू शकला। तुझं कोणतं कर्तव्य? दाखवतो तुला तुझं कर्तव्य म्हणत नारायणरावाने बाबाचा गळा आणखी घट्ट आवळला। रहीम बाबाला आता तीव्र वेदना होत होत्या। नारायणरावच्या मजबूत हाताने रहीम बाबाचा गळा आवळला गेला होता। त्याच्या मस्तिष्काचा रक्तप्रवाह आता खंडित होत होता, त्यामुळे त्याचे डोळे लालभडक झाले होते। रहीम बाबा जाणून होता की नारायणराव हा तांबड्या मातीतला पैलवान आहे।
त्याच्या हाताच्या विळख्यातून निघणे अवघड आहे, काहीतरी युक्ती वापरावी लागेल. म्हणून बाबाने कसेबसे नारायणरावाच्या डोक्यापर्यंत उजवा हात पोहोचवला. नारायणरावाच्या डोक्यावरील फेटा काढून फेकला. त्याचे लांबसडक केस आता मोकळे झाले होते. रहीम बाबाने नारायणरावाचे केस उरल्या सुरल्या ताकदीने घट्ट पकडले. आता नारायणराव वेदनेने तळमळत होता. रहीम बाबाने प्रसंगावधानता साधून नारायणरावाच्या छातीत कोपराने ठोसा मारला. नारायणराव वेदनेने किंचाळला. पहारेकरांनी नारायणरावाच्या मदतीला येऊन रहीम बाबाला पकडले. साखर दंडाच्या विळख्यात जखडून रहीम बाबाला महालात घेऊन जाऊ लागले. शिवाजीराजे सदरेतून निघण्याच्याच बेतात होते. इतक्यात त्यांच्या समोर रहीम बाबाला आणण्यात आले. त्यांच्या पाठोपाठ नारायणराव आपला डोक्यावरचा फेटा पुन्हा बांधून आत आला आणि शिवबाराजांना सांगू लागला, राजे, हा आदिलशाही हेर आहे. नारायणरावाचे शब्द ऐकताच जवळ उभा असलेला सूर्याजी मालुसरे चवताळत पुढे आला. तुझी हिंमत कशी झाली? रहीम बाबाचे मात्र सूर्याजीच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नव्हते. तो शिवाजीराजांकडे मंत्रमुग्ध होऊन पाहत होता. 2 वर्षानंतर त्याने त्याच्या ईश्वराला पाहिले होते. त्याची नजर राजांच्या चेहऱ्यावर स्थिरावली होती. त्याच्या नजरेतले प्रेमपूर्ण भाव ओळखायला शिवाजीराजांना वेळ लागला नाही. त्यांच्या ओठावर हलकेच स्मित उमलले. त्यांचे स्मित तानाजीच्या नजरेतून मात्र सुटले नाही. राजे, तानाजीच्या कपाळावर आठ्या उमटल्या होत्या. साखळ दंडातून सोडायला सांगा फकीर बाबांना आणि मंत्रणा कक्षात घेऊन या. शिवाजी राजाने चेहऱ्यावरील स्मित सावरले आणि ते वळून निघाले. शिवाजी राजांच्या शब्दातून तानाजी कळून चुकला होता की फकीर बाबा दौलतरावच आहे. दौलतराव इस्लामचे प्रशिक्षण घेऊन जे काही कार्य करणार होता त्याबद्दल तानाजीला माहीत होते. परंतु हे गुपितच राहावे म्हणून शिवाजी राजांनी रहीम बाबाची सदरेत ओळख करून दिली नाही आणि ते सरळ मंत्रणा कक्षात गेले. तानाजी पटकन पुढे आला आणि त्याने द्वाररक्षकांना साखळ दंड सोडण्याची आज्ञा दिली. शिवाजीराजे आणि तानाजीचे या व्यवहाराने सदरेवरील सगळेच बुचकळ्यात पडले होते. परंतु शेवटी शिवाज्ञा झाल्यामुळे कुणी त्यावर प्रश्न विचारला नाही. द्वाररक्षकांनी रहीम बाबाला साखळ दंडातून मुक्त केले. तानाजीने सगळ्यांच्या नकळत रहीम बाबाकडे पाहून स्मित केले आणि त्याला मंत्रणा कक्षात येण्याचे सांगितले. शिवाजीराजे मंत्रणा कक्षात मोठ्या संयमाने आसनावर बसले होते. त्यांचे लक्ष द्वाराकडे लागून होते. त्यांची मुद्रा प्रसन्न होती. स्वराज्याच्या या प्रथम शिलेदाराची ते बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षा करत होते. इतक्यात तानाजी सोबत रहीम बाबा मंत्रणा कक्षात आला. राजांना पाहून रहीम बाबाने लवून नमस्कार केला. नमस्कार नको दौलतराव, आलिंगन द्या म्हणत शिवाजीराजे आसनावरून उठून उभे राहिले. तितक्याच तत्परतेने दौलतराव पुढे झाला आणि त्याने शिवाजीराजांना आलिंगन दिले. नाव काय बाबांचे? शिवाजीराजांनी दौलतरावांच्या खांद्यावर थाप मारत मिश्किलपणे हास्य करत विचारले. रहीम बाबा. स्मित करत दौलतराव म्हणाला, रहीम बाबा, काय विजापूरचे हवामान कसे आहे? आसनावर बसत शिवाजीराजांनी विचारले. हाताने इशारा करत राजांनी दौलतराव आणि तानाजीला समोरील आसनावर बसण्यास सांगितले. मंत्रणा कक्षात सागाच्या लाकडाची आसने होती. त्यांना कृत्रिम लाल रंग दिला होता. आसनावर पिवळा मलमलचा कपडा चढवला होता. समोर राजांचे आसन होते. त्यावरचे नक्षीकाम आणि रंग मात्र वेगळा होता. त्यांच्या बाजूला 2 आसने होती. ती मात्र सध्या रिक्त होती. समोर 6 आसने गोलाकार ठेवली होती. त्यातल्या मधल्या 2 आसनावर ते दोघे बसले. हवामान बदलण्यास सुरुवात झाली आहे राजे. बाजी घोरपडे मोठ्या सैन्यासह पुणे जहागिरीवर चालून येत आहे. विजापूरचा संदेशवाहक शिरवळचा ठाणेदार अमीन मिया साठी संदेश घेऊन आला आहे. अमीन मियाला सगळा बंदोबस्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आसनावर बसून दौलतराव म्हणाला. दौलतरावांचे शब्द ऐकून शिवबाराजांच्या चेहऱ्यावरील स्मित मंदावले. क्षणभर विचार करून त्यांनी हलके स्मित केले. शिवाजीराजांचे स्मित दौलतराव आणि तानाजीसाठी अनाकलनीय होते. राजे ही चिंतेची बाब आहे. त्यांच्या सैन्यापुढे आपले सैन्य अत्यल्प आहे. तानाजी म्हणाला. बाजी घोरपडे पुण्यावर चालून येत आहे हे आपल्याला त्यांचे नियोजन सुरू असतानाच कळले. हा आपला पहिला विजयच नाही का? शिवाजीराजे आसनाला पाठ टेकून म्हणाले. हो राजे, रणनीतीसाठी आपल्याला पुष्कळ अवधी मिळाला. तानाजीला शिवाजीराजांच्या हास्यामागचे कारण कळले होते. दौलतराव, जर तुम्ही विजापुरात गेला नसता तर काय झाले असते? आपण बेसावध राहिलो असतो, बरोबर? राजांनी भुवया उंचावून पाहत विचारले. होय राजे,
दौलतरावाने सहमती दर्शवली. स्वराज्य उभे राहण्याआधीच उद्ध्वस्त झाले असते, म्हणून स्वराज्याची प्रत्येक लढाई जिंकण्यासाठी आपल्याला सैन्य, गड किल्ले, खजिना, त्यासोबतच देशभक्त हेरांची आवश्यकता आहे. आणि ही तुमची जबाबदारी दौलतराव, शिवाजीराजे ठळक आवाजात म्हणाले. हो राजे, निडर, देशभक्त आणि चाणाक्ष युवकांचं एक पथक निर्माण करतो. पण दौलतराव बोलताना अचानक थांबला. पण काय? राजांनी भुवया उंचावून विचारले. राजे, यासाठी 5 वर्षांचा कालावधी खर्च करावा लागेल. 5 वर्षात 8ही दिशांना मी आपले हेर स्थापित करेन. प्रत्येक वतनदाराच्या फौजेत, प्रत्येक दरबारात आपले निष्ठावान आणि चतुर हेर असतील. दौलतरावाने थोडक्यात त्याचे नियोजन सांगितले. तुमच्या बुद्धीने तुम्ही निरखून पारखून हेरांना पथकात दाखल करा. प्रत्येक हेराच्या परिवाराची जबाबदारी आमची. त्यांना धनधान्याची काही कमी पडणार नाही. त्यांचा परिवार आमचाच परिवार आहे, शिवाजीराजे निश्चयाने म्हणाले. मग तर सगळ्या समस्या संपल्या राजे. देशभक्ती अंगात कितीही भिनलेली असली तरी उदरनिर्वाह देशभक्तीनं होत नाही, हे तर तुम्ही जाणताच राजे. पण तुमच्या या निर्णयाने स्वराज्याच्या हेर पथकातील हेर कुटुंबाची पर्वा न करता कार्य करतील, दौलतरावाने स्पष्ट शब्दात राजांना सांगितले. तानाजी मात्र कसल्या तरी विचारात हरवला होता. राजांनी त्याच्याकडे पाहिले आणि विचारले, काय झाले ताना? काही नाही, पण मला एक सुचवायचं आहे. विचारातून बाहेर येत तानाजी म्हणाला. हे काय विचारणे झाले का? हलकेच रागवत राजे म्हणाले. मला वाटतं हेरांच्या परिवारांना सुद्धा याबद्दल माहिती नको की त्यांच्या परिवारातील कोणी स्वराज्यासाठी हेर म्हणून कार्य करत आहे. तानाजीने त्याचे म्हणणे राजांसमोर मांडले होते. राजांनी पटकन मान हलवून सहमती दर्शवली. अगदी बरोबर तानाजीराव. परिवारातून गोष्ट गावभर पसरेल आणि गावातून शत्रूच्या हेरांपर्यंत. दौलतराव तानाजीकडे पाहत म्हणाला. हेरांची संपूर्ण गुप्तता राखावी लागेल दौलतराव. संदेश आणि भाषा यांची एक सांकेतिक भाषा ठरवावी लागेल. राजे डोळे बारीक करत एक भुवई उंचावत म्हणाले. हो राजे. दौलतरावाने दुजोरा दिला. पथकातील सगळ्या हेरांची नावे आणि वेशभूषा त्यांच्या मूळ नावाशी आणि पेहराव्याशी विसंगत असावी. राजांनी हेराबद्दलचे त्यांचे विचार पुन्हा सुचवले. हो राजे. त्यासोबतच पथकातील सगळेच हेर बहुरूप घेऊ शकतील असं त्यांना प्रशिक्षण देण्यात येईल, दौलतरावाने सांगितले. आणि बहुरूपी हेरांच्या पथकाचे नाव, हेर पथकाचे एक विशिष्ट नाव असावे. सगळ्या हेरांना आमच्याकडून त्याच नावाने संबोधले जाईल. त्यामुळे हेरांची नावे आणि संख्या कुणाच्या निदर्शनात येणार नाहीत. बोलता बोलता राजाचा हात त्यांच्या कोवळ्या मिशावर गेला होता. अगदी बरोबर राजे. पण हेर पथकाचं नाव काय? दौलतरावाने विचारले. बहिर्जी. राजे ठळक आवाजात म्हणाले. राजाने हे नियोजन आधीच करून ठेवले होते. बहिर्जी? वा, उत्तम. शत्रू कधी विचार सुद्धा करू शकणार नाही की बहिर्जी हे शिवाजी राजांच्या हेर पथकाचं नाव असेल. तानाजी स्मित करत म्हणाला. अगदी योग्य बोललात तानाजीराव. दौलतरावाने तानाजीच्या बोलण्याला दुजोरा दिला. पण राजे, एक विचारू? डोक्यात काहीतरी विचार अचानक येऊन गेल्याने तानाजीने विचारले. निसंकोच. राजाने उजवा हात उंचावून इशारा केला. बहिर्जी हेच नाव का? तानाजीने विचारले. बहिर्जी या नावात हेर पथकाचा अर्थ दडला आहे, शिवाजीराजे हलके स्मित करत म्हणाले. दौलतरावाने मस्तिष्कावर थोडा ताण दिला. तानाजी सुद्धा कपाळावर आठ्या उमटवून विचार करू लागला. परंतु बहिर्जी नावातले कोडे त्याच्या बुद्धीने सुटत नव्हते. दौलतरावाने मात्र ओठाचे एक कडा लांबवून स्मित केले. कदाचित त्याने बहिर्जी नावातला अर्थ ओळखला होता. त्याच्या चेहऱ्यावरील प्रसन्नतेने ते स्पष्ट जाणवत होते. तुम्ही अर्थ ओळखलात वाटतं दौलतराव, शिवाजीराजे स्मित करत म्हणाले. होय, हे बहिर्जी नावाचं रहस्य कोणी कधीही ओळखू शकणार नाही, दौलतराव म्हणाला. मी जाणून घेऊ शकतो का? राजे, मला सांगू शकता का काय अर्थ आहे त्या नावाचा? हे रहस्य कळलं नाही तर कदाचित आज रात्री मी शांत झोपू शकणार नाही, तानाजी उतावळेपणाने म्हणाला. राजाने आसनावर बसल्या बसल्या पाय एकावर एक ठेवला आणि स्मित करत म्हणाले. बहिर्जीचा अर्थ आहे बहुरूपी हेर. छत्रपती शिवाजीराजाने स्मित हास्य करत सांगितले. पण कसं? तानाजी आणखी गोंधळला होता. ब म्हणजे बहुरूपी आणि हीर म्हणजे हेर, शिवाजीराजाने स्पष्ट केले. आणि जी? तानाजीने आणखी एक प्रश्न डागला होता. जी म्हणजे शिवाजीराजांनी दिलेला सन्मान. तेव्हा पूर्ण होते ते नाव बहिर्जी, दौलतराव म्हणाला. तानाजीच्या चेहऱ्यावर आश्चर्याची एक लहर तरळून गेली.
त्याने अवाक होऊन राजांकडे पाहिले आणि म्हणाला, खरोखर हेर पथकाच्या नावातल्या रहस्याचं कोणी आकलन करू शकणार नाही राजे. अद्भुत. आणि हो, हेर पथकाच्या प्रमुखाचे नाव सुद्धा आम्ही ठरवले आहे. राजे स्मित करत म्हणाले. काय? तानाजीने विचारले. दौलतरावाने बोवया अलगत उंचावत मनातल्या मनात राजांच्या मनात काय असेल याचा निष्कर्ष लावण्याचा प्रयत्न करत राजांकडे पाहिले. बहिर्जी पथकाचे नायक म्हणून आपल्या दौलतरावांचे बहिर्जी नाईक हे सांकेतिक नाव प्रचलित करण्यात यावे. राजांनी तानाजीला सांगितले आणि त्याने दौलतरावाकडे मान वळवली. ते पुढे बोलू लागले. बहिर्जी नाईक सदरेवर तुमची ओळख फक्त एक सरदार म्हणूनच असावी. दौलतराव, तुमचं आता तिसऱ्यांदा बारसं झालं तर. दौलतराव, रहीमबाबा आणि आता बहिर्जी नाईक, तानाजी खोडकरपणे म्हणाला. तानाजीराव, यापुढे तुमची भेट जेव्हाही होईल तेव्हा माझं परत बारसं झालेलं असेल. मिश्किलपणे हसत बहिर्जी नाईक म्हणाले. रामोशाच्या दौलतरावाचे आता स्वराज्याच्या हेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईकात रूपांतर झाले होते. शिवाजी राजांनी त्यांच्यावर अधिकृतपणे जबाबदारी टाकली होती, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास आणखी वाढला होता. शिवाजी राजांनी आज हेर खात्याच्या विस्ताराची वाट बरीच मोकळी करून दिली होती. जसे आम्ही तलवार बदलतो तसं तुम्ही नाव बदला. तानाजी पुन्हा खोडकरपणे म्हणाला. तुम्हास तलवारीची फारशी गरज भासणार नाही बहिर्जी नाईक, मात्र प्रत्येक वळणावर तुम्हाला मदत होईल अशी एक भेट तुम्हास देऊ इच्छितो, राजे म्हणाले आणि आसनावर उठून उभे राहिले. छत्रपती शिवाजीराजे उठताच बहिर्जी नाईक आणि तानाजी सुद्धा उठून उभे राहिले. राजे पुढे आले आणि त्यांनी त्यांच्या दुशेल्यात म्यानबंद केलेली कट्यार काढून समोर धरली. ही तुम्हाला माझ्याकडून भेट, राजे स्मित हास्य करत म्हणाले. बहिर्जी नाईक भावनिक झाले होते. आनंदाश्रूंनी त्यांच्या पांढऱ्या टोपऱ्या डोळ्यावर आपले अस्तित्व सिद्ध केले होते. ते 2 पावले पुढे झाले आणि राजांच्या हातून कट्यार स्वीकारून कमरेत लावून नमस्कार केला. त्याने अलगद हाताने कट्यारीची पितीमूठ पकडली आणि म्यानातून अर्धवट बाहेर काढली. मुठीच्या खालच्या बाजूला सिंहाची प्रतिकृती कोरली होती. शिवाजी राजांना ही कैची कट्यार शहाजी राजांनी दिली होती. अरबी बनावटीच्या या कट्यारीचे वेगळे वैशिष्ट्य होते. कट्यारीच्या मुठीवर दाब दिल्यास कट्यारीचे पाते दुभागायचे आणि कात्रीत रूपांतर होऊन आतमधून तिसरे धारदार पाते बाहेर यायचे. त्या छुप्या पात्यावर विषाचे लेपन केलेले असायचे. शत्रूच्या पोटात ही कट्यार उघडून पोटातील अवयव पूर्णतः कापता येऊ शकत होते आणि तिसऱ्या पात्याच्या विषाने शत्रूचे जिवंत राहणे अशक्य होते. शिवाजी राजांनी त्यांची अतिप्रिय कट्यार आज योग्य हाती दिली होती. बहिर्जींनी कट्यारीला बाहेर टेकवले आणि म्हणाले, आजपासून या कट्यारीचे नामकरण मी शिवतीर्थ कट्यार म्हणून करतो. राजे, तुमची ऊर्जा या कट्यारीच्या रूपात नेहमी माझ्यासोबत राहू द्या. नाईक, तुम्ही आणि आम्ही वेगळे नाही आहोत. तुम्ही या शोभाचे आणि स्वराज्याचे तृतीय नेत्र आहात, अदृश्य शक्ती आहात. तुम्हीच एक शिवाजी भोसले आहात. तुम्हीच स्वराज्य आहात. तुमच्याशिवाय हे कार्य आम्हाला शक्य नाही. तुम्ही एक सामान्य मनुष्य नाही नाईक, तुम्ही स्वराज्याचे प्राणवायू आहात, जो कोणाला दिसणार नाही पण त्याचे अस्तित्व मात्र असेल. तुम्ही शिवाजी भोसलेंचे हेर नाही तर दिव्य दृष्टी आहात. शिवाजी राजांनी दोन्ही हात दौलतरावांच्या खांद्यावर ठेवले होते. वचन आहे राजे, शत्रूच्या गोटात मोहिमेचं नियोजन होताच त्याची खडानखडा माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. बहिर्जी नाईक निश्चयी स्वरात म्हणाले. बहिर्जी पथकाचे संपूर्ण नियोजन तुम्ही करू शकता नाईक, त्यात आमचा तुम्हाला फक्त सल्ला असेल. शेवटी पथकाचे सर्व निर्णय नेहमी तुम्हीच घ्यावेत. आणि हो, संदेश पुण्यापर्यंत पोहोचवण्यासाठी वेग असावा. तसेच हेरांची गुप्तता कोणी भेदू शकणार नाही अशी व्यवस्था करावी. खजिन्यात बहिर्जी पथकाला एक वेगळे आणि गुप्त स्थान मिळेल याची आम्ही व्यवस्था करतो. आता राहिला प्रश्न बाजी घोरपडेचा. त्याला कसे सामोरे जायचे हे दादोजींसोबत मंत्रणा करून ठरवू, राजे डोळे बारीक करत म्हणाले. घोरपडेच्या आक्रमणाबद्दल शिवाजी राजांच्या चेहऱ्यावर तिळमात्र सुद्धा चिंता दिसत नव्हती.